शरभंग ऋषीने सांगितलं, याच वनामध्ये त्या ठिकाणी महान ऋषी सुतीक्ष्ण ऋषी अशा नावाचे ऋषी राहतात, तुम्ही त्यांच्या जवळ जावं असं त्या ठिकाणी सांगत होते. तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराज सांगतात, कथेचा प्रसंग असा सुरू आहे. त्या ठिकाणी शरभंग ऋषीला त्या ठिकाणी रामप्रभू भेटलेले आहेत आणि रामप्रभूची भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाल्यानंतर रामप्रभूंनी त्या ठिकाणी शरभंग ऋषीला विचारलं की या दंडकारण्यामध्ये निवासस्थानाकरता कोणती जागा चांगली आहे, असा प्रश्न त्या ठिकाणी रामप्रभूंनी शरभंग ऋषीला केलेला आहे. आणि त्या ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषी तुम्हाला त्या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्ही वस्ती करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी वस्ती केल्यामुळे तुमची तिन्ही जगामध्ये ख्याती होईल. कारण जागेला सुद्धा महत्व असते, बरोबर आहे की नाही. जर मेन जागेवर जर एखादं ठिकाण असेल तर त्याचा विशेष फायदा होते. तसं देवाची जर जागा जर समजा आणखीन तुमची वस्ती अशा ठिकाणी असावी ज्याच्यामुळे सर्व जगात तुमची ख्याती होईल, तर सुतीक्ष्ण ऋषी तुम्हाला त्या ठिकाणी त्या बाबतीत मार्गदर्शन करतील. शब्द वापरलेला आहे म्हणजे देवाला सांगितले की तुम्ही सगळं जाणता हे पण सांगितलं वहीमध्ये. आणि याच मार्गाने समोर गेल्यानंतर सुतीक्ष्ण ऋषींची भेट होईल तुम्हाला. पण तरी पण माझं एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, रामा ऐका. स्वतःचा अनुभव सांगलेले शरभंग ऋषी म्हणाले, रामा तुमचं दर्शन झाल्यानंतर द्रष्टा आणि दर्शन ही जी त्रिपुटी ही संपलेली आहे आणि मला म्हणजे एकदम समाधान प्राप्त झालेलं आहे. माझे सर्व इंद्रिय शांत झाले देवा, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपला अनुभव रामप्रभूच्या समोर त्या ठिकाणी शरभंग ऋषी व्यक्त करत होते. मला इथून जायची इच्छा नाही म्हणे. आता मला असं वाटतं की रामा तुम्ही या वनवासात मला इथून जायची इच्छा होईल का कुणाला? देवाची संगत सोडून कुणाला जगात काही प्राप्त झालं तर इतक्या महान भक्ताला कुठं जायची इच्छा नाही. पण तरी पण देवा कसं आहे की आयुष्याची सीमा आहे आणि जगामध्ये संत असतील देव असेल, प्रत्येकाच्या आयुष्याच्या ज्या सीमा येतात या जगामध्ये त्या सीमा पार करता येत नाही. जेवढं लिखाण झालेलं आहे माझं आयुष्य संपलेलं आहे, म्हणून मला आता इथून जाणं आहे. नाही तर माझी इथून जायची इच्छा नाही म्हणे. मी इतका समाधानी पावलोय म्हणे देवा, मला इथंच राहायची इच्छा आहे. पण मला एक सत्य लोकांना ब्रह्मदेवाची आज्ञा असल्यामुळे त्या ठिकाणी सत्य लोकांना आता जावं लागेल.